एक होता राजा. तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा. न्यायाने राज्य करायचा. त्याच्या राज्यात कधी कोणी उपाशी झोपत नसे. राजा सर्व प्रजेची काळजी घ्यायचा. राजा खूप दानशूर आणि दयाळू होता. तो त्याच्या राज्यात येणाऱ्या साधू, संन्याशी आणि भिक्षूंची सेवा करायचा आणि त्यांना सढळ हाताने दानधर्म करायचा. सर्वांचे आशीर्वाद घ्यायचा. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यातही त्याच्या या सद्वर्तनाची प्रशंसा व्हायची. पण साधू, संन्याशी, भिक्षूंसाठी राज्याच्या खजिन्यातलं धन वाया घालवू नये असं राजाच्या भावाला म्हणजे युवराजाला वाटायचं. एके दिवशी राजा नसताना युवराज आणि काही मंत्री चर्चा करत दरबारामध्ये बसले होते. तेव्हा युवराज म्हणाला, मला कळत नाही, महाराज आपल्या खजिन्यातील धनदौलत साधू, संन्याशी आणि भिक्षूवर का उधळतात? धनसंपत्ती मिळवायला किती कठोर परिश्रम करावे लागते, पण महाराज ते या साधूंना विनाकष्ट देऊन टाकतात. ते त्या धनाचा उपभोग घेतात आणि स्वतःला मात्र विरक्त म्हणून मिरवतात. जर हे धन मला मिळालं असतं तर मी ते असं साधू, संन्याशी आणि भिक्षूंवर फुकट वाया घालवलं नसतं. ही संपत्ती जर मला मिळाली तर तिचा उपयोग करून मी राज्यात किल्ले बांधले असते, बाग बगीचा फुलवला असता, मोठे मोठे महाल बांधले असते, सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या असत्या, नाना तऱ्हेच्या खाद्यपदार्थांची चव घेतली असती, एखाद्या राजकुमारीशी विवाह करून जगाची सैर केली असती, कितीतरी गोष्टी मी केल्या असत्या. पण महाराज सर्व संपत्ती वाया घालवत आहेत. ज्या दिवशी माझ्या हातात राज्य येईल, ज्या दिवशी माझ्याकडे अधिकार असतील, त्या दिवसापासून हा धनाचा, संपत्तीचा अपव्यय मी थांबवेन. युवराज आवेशाने बोलत होता. बोलता बोलता तो राजाच्या सिंहासनावर जाऊन बसला आणि तो मंत्र्यांशी पुन्हा बोलू लागला. मंत्री एकाएकी गप्प झाले. सिंहासनाच्या मागे लपून बसलेला राजा युवराजाच्या समोर आला. महाराजाला पाहून युवराजाला घाम फुटला. आपण राजाच्या सिंहासनावर बसलोय याची जाणीव त्याला झाली आणि तो तिथून उठला. राजा खूप रागात होता. त्यानं सैनिकांना बोलावलं आणि तो सैनिकांना म्हणाला, 7 दिवसानंतर युवराजाला फाशी देण्यात यावी असा आदेश राजानं दिला आणि त्याने शिपायांना सांगितलं, 7 दिवस त्याची खूप सेवा करा, प्रत्येक गोष्ट त्याला द्या, चांगलं जेवण, उत्तम मद्य, नृत्य, गायन, त्याच्या भोगविलासाची सर्व सोय करा, जगातलं प्रत्येक सुख त्याच्या पायावर ठेवा. हो, पण आणखी एक महत्त्वाचं काम करा. एक माणूस असा नेमा जो या 7 दिवसात युवराजाला थोड्या थोड्या वेळाने सतत हे सांगत राहील की 7व्या दिवशी तुला फाशी देण्यात येणार आहे. राजाने अशी विचित्र शिक्षा आपल्या भावाला दिली. ती शिक्षा ऐकून सर्व प्रजा आणि मंत्री हवालदिल झाले. राजाच्या भावाने राजाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो राजाला म्हणाला, मी तुमच्या विरोधात कोणतेही कटकारस्थान करत नव्हतो किंवा मला तुमचे राज्य बळकावण्याची अजिबात इच्छा नाही. मी तुमच्या छत्रछायेत आनंदात आणि सुखात आहे. तुमचा गैरसमज झाला आहे. मी जे काही बोलत होतो ते सहजच बोलत होतो. त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. मला क्षमा करा. मी तुमच्या विरोधात नव्हतो. मला फाशीची शिक्षा देऊ नका. तुम्ही आपल्या राज्याची धनसंपत्ती त्या साधू संन्याशांवर उधळता, ते धन व्यर्थ वाया घालवता. मला इतकंच म्हणायचं होतं. आपल्या राज्यातलं धन असं साधू, संन्याशी आणि भिक्षूंवर उधळणं मला मान्य नव्हतं, म्हणून मी तुमच्या मताशी फक्त सहमत नव्हतो, इतकंच. पण राजानं त्याचं काही ऐकलं नाही. राजानं आदेश दिला आणि आदेशाचं पालन व्हावं असं त्याने सांगितलं.
राजा तिथून निघून गेला. राजाच्या आदेशाप्रमाणे सैनिकांनी एका आलिशान महालात युवराजाला कैद केलं. 7 दिवस त्याची खूप सेवा करण्यात आली. सर्व सुखसुविधा त्याला पुरवण्यात आल्या. त्याच्या मनोरंजनासाठी नाचगाणं होतं. खाण्यासाठी उत्तम उत्तम पदार्थ व पिण्यासाठी उत्कृष्ट मद्याची सोय करण्यात आली होती. उपभोगाच्या सर्व गोष्टी त्याच्या समोर होत्या. पण एक असा व्यक्ती तिथं उपस्थित होता जो युवराजाला प्रत्येक क्षणी हे सांगत होता की पुढच्या 7 दिवसानंतर तुला फाशी देण्यात येणार आहे. आज हा दिवस आहे, अजून इतके दिवस शिल्लक आहेत. असेच 6 दिवस निघून गेले. 7व्या दिवशी युवराज म्हणाला, हा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा मला एकदा माझ्या भावाला भेटायचं आहे. सैनिकांनी हा निरोप राजाला सांगितला. राजा त्याला भेटायला त्या आलिशान महालात गेला. युवराजाने राजाला एक प्रश्न विचारला. महाराज, तुम्ही सिंहासनाच्या मागे बसून माझं सर्व बोलणं ऐकलत. तुम्हाला हेही माहीत आहे की मी तुमच्या विरोधात कोणतंही कटकारस्थान करत नव्हतो. मी ते सर्व सहजच बोलत होतो आणि बोलता बोलता मी अनावधानानं तुमच्या सिंहासनावर जाऊन बसलो. तुम्हाला राग आला, हे मला मान्य आहे. रागाच्या भरात तुम्ही मला फाशीची शिक्षा सुनावली, हेही मला कबूल आहे. पण महाराज, अशी विचित्र शिक्षा तुम्ही मला का दिली? राजा म्हणाला, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण त्याआधी मला हे सांग, या 6 दिवसात तू किती सुख उपभोगलंस? युवराज म्हणाला, कसलं सुख महाराज? ज्याला प्रत्येक क्षणी आपण मरणार असल्याची जाणीव करून दिली जात असेल, तो सुख कसं भोगू शकेल? माझ्यासमोर चविष्ट जेवण होतं, उत्कृष्ट मद्य होतं, पण त्या जेवणाचा एक घास माझ्या घशाखाली उतरला नाही किंवा त्या मद्याचा एक थेंबही मला प्यावासा वाटला नाही. सभोवताली सुंदर सुंदर तरुणी नृत्य करत होत्या, गात होत्या, पण माझी नजर एकदाही त्यांच्याकडं फिरकली नाही. जगातली सर्व सुख माझ्या पायाजवळ लोळण घेत होती, पण मी कोणत्याही सुखाचा उपभोग घेऊ शकत नव्हतो. या काळात माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते. या जीवनात मला अजून किती काय काय करायचं होतं. माझ्या अनेक इच्छा मला पूर्ण करायच्या होत्या. अनेक कर्तव्य मला पार पाडायची होती. अजून मला खूप काही जाणून घ्यायचं होतं, शिकायचं होतं. पण मृत्यू सतत माझ्या समोर होता, त्यामुळं हे सगळं मला नश्वर वाटत होतं. माझ्यासाठी असणारी ही सर्व शारीरिक सुख मला क्षुल्लक वाटत होती. राजा म्हणाला, युवराज, तुला अगदी बरोबर समजलं. जीवन नश्वर आहे हेच तुला समजावं म्हणून मी तुला अशी विचित्र शिक्षा दिली आहे. जे भिक्षू जीवनाची नश्वरता जाणून आहेत, त्याचंच ते सतत चिंतन करतात, ते ज्ञानी आणि संन्याशी आहेत. त्यांचे मन सर्व सुखांपासून अलिप्त झालेले असते. त्यांना सतत मृत्यूची जाणीव असते. ते कसं काय सुखाचा उपभोग घेऊ शकतात? त्यांच्यासमोर नेहमी मृत्यू नाचत असतो. ते कसे भोगविलासात रमतील? राजाचे बोलणे ऐकून युवराजाचे डोळे पाण्याने भरले. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. तेव्हा राजानेही त्याला माफ केले आणि प्रेमाने जवळ घेतले. युवराजाच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओघळत होते.